आपल्या आंबेडकरी चळवळीचे लोकप्रिय शाहीर आनंद शिंदे आलेले आहेत, त्यांचं आपण आता या ठिकाणी कायमच्या गजरात स्वागत करायचं आहे. नंतर आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते आपल्या आंदोलनात पाठिंबा देतील अशी त्यांना विनंती करतो. शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व भिक्खू संघ या सर्वांच्या चरणी या ठिकाणी उभा अभिवादन करतो. आज या ठिकाणी हा जो मोर्चा निघाला आहे, जो आमचा बिहारमध्ये बौद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धाच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे, त्याच्यासाठी या संतोष बांगरचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करतो. मी आपल्याला फक्त एवढंच सांगेन की या भारत देशामध्येच नाही, या जगामध्ये ज्या ज्या मानवाने, तुम्हाला सांगतो, ज्या ज्या पुरुषांनी या ठिकाणी जन्म घेतला, या ठिकाणी ज्याला ज्याला माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले, त्याला त्याला संपूर्ण जग समजलं. आणि ज्याला ज्याला तुम्हाला सांगतो बाबासाहेब माझे समजले नाही, मला वाटतं की या धर्तीवर त्याचा जन्म व्यर्थ गेला. मित्र ठेवा. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की जो 1949चा जो कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. इतक्या दिवस आम्ही सहनशीलता सहन केली, पण इथून समोर यांनी जर दिलं नाही तर कसं खेचून घेण्याची ताकद मला वाटतं इथलच्या बसलेल्या माझ्या संपूर्ण भीम सैनिकांमध्ये आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 36 कोटी रुपयाचं विकसना सेंटर त्या ठिकाणी आम्ही उभारतो. त्या ठिकाणी त्यांचं भूमिपूजन सुद्धा सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेच्या हस्ते झाले. आणि अतिशय सुंदर असं 51 फुटावरती माझ्या तथागत गौतम बुद्धाचा मूर्ती आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे.